नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली पफ स्लीव डिझाईन. तर बघा, ही पफ स्लीव डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे काठ वेगळा कट करून घेतलेला आहे आणि साईडने शिलाई मार्जिनसुद्धा सोडलेला आहे. आणि हा आहे मध्ये आपल्याला प्लेट टाकण्यासाठीचा कपडा. आणि इथे आपण अस्तरवर बाही कट करून घेतलेली आहे. तर बघा, आपण जशी रेग्युलर बाही कट करून घेतो तशीच इथे बाही कट करून घेतलेली आहे. आणि पुढं आपण काठाचं मार्जिन वेगळं सोडलेलं आहे. तर इथे आपण आता बाही उंची घेतलेली आहे. इथे 7.5 इंच बाही उंची घेतलेली आहे आणि पुढेही आपल्याला काठ 4 इंचाचा आहे. तर आपल्याला इथे लांब बाही शिवायची आहे. तर बघा, इथे आपला काठ 4 इंच येत आहे आणि इथे आपल्याला बाही रुंदी 8 इंच घेतलेली आहे. तर बघा, आपण माप टाकून घेतलेले आहेत आणि कट करूनही घेतलेलं आहे. तर आता इथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि आता कपड्याची आपल्याला उलट्या साईडने घडी करून घ्यायची आहे. तर इथे बघा, 17 इंच डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जेवढ्या प्लेट पाहिजे तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि आता इथे कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर इथे थोडासा क्रॉसमध्ये कपडा आहे, तो कट करून घेते. आणि आता ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला प्लेटची मार्किंग करून घ्यायची आहे. तर अगोदर आपण अस्तरच्या बाहीचं माप घेऊन इथे सरळ रेष ओढून घेऊयात आणि बाहेर एक्स्ट्राचा कपडा आहे तिथे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, ह्या पद्धतीने आपण इथे सरळ रेष ओढून घेत आहोत. आणि आता बंद बाजूकडून आपल्याला इथे 2-2 इंचाच्या मार्किंग करून घ्यायच्या आहेत. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला 2-2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी प्लेट आपण टाकतो तर ती प्लेट व्यवस्थित येईल ह्यासाठी. आणि मार्किंग केल्याने सर्व प्लेट एकसारख्याच मापाच्या येतात, त्यासाठी मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, सेम त्याच पद्धतीने वरच्याही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता जिथे जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, हे कट वरच्याही साईडने टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांना ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लास 30 दिवसाचा कोर्स टाकलेला आहे. तर तो कोर्स बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. तर बघा, आता इथे सेंटरला मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपण जिथे जिथे मार्किंग केलेली आहे तो भाग उचलून आपल्याला असा एकावर एक ठेवून इथे प्लेट टाकून घ्यायची आहे. आणि आता पूर्ण प्लेट ठेवून झाल्यावर इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या साईडच्या प्लेट टाकायला सोपं जाईल ह्यासाठी. तर आता एक साईडच आपण प्लेट टाकून शिलाई टाकून घेतलेली आहे. लगेच आता दुसऱ्याही साईडच्या प्लेट आपल्याला तिथंच ठेवून घ्यायच्या आहेत. अगदी जवळजवळ प्लेट टाकून घ्यायच्या आहेत.
मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन खूप सोपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा, ह्या अगदी जवळजवळ प्लेट ठेवून घ्यायच्या आहेत आणि लगेच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून प्लेट निसटणार नाहीत. आपण इथे प्लेट टाकताना प्लेट व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत, प्लेट खालीवर होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, आता खालच्या साईडने आपल्या प्लेट टाकून झालेल्या आहेत. लगेच आता वरच्याही साईडने प्लेट टाकायच्या आहेत. आपण खालच्या साईडने ज्या प्लेट टाकलेल्या आहेत त्या अगदी जवळजवळ टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या वरच्या साईडच्या आहेत, तर इथे थोडं थोडं आपल्याला, तर इथे अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून आपल्याला ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि आता एक साईडने प्लेट टाकून घेतलेल्या आहेत, लगेच आपण शिलाई टाकून घेऊया. आणि आता लगेच दुसऱ्याही साईडने आपण ह्याच पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आणि लगेच आता इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर जमत नसेल तर इथे एक एक आपण टाचपिन लावून घ्यायची आहे आणि नंतर शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आता ह्या प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्या दोन्ही साईडने प्लेट टाकून झालेल्या आहेत. तर आता आपण जी अस्तरची बाही तयार केलेली आहे ती बाही यावर ठेवून घ्यायची आहे. तर इथे बाहीच्या सेंटरला आपल्याला कट टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या प्लेटचं सेंटर आहे त्या सेंटरवर ठेवून इथे ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, लक्षात असू द्या, आपल्या बाहीचा सेंटर आणि आपण ज्या प्लेट टाकलेला आहे त्याचा सेंटर आपला व्यवस्थित आलेला पाहिजे. आता इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे दोन्ही साईडचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपली फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला जो काठ आहे तो काठ लावून घ्यायचा आहे. तर इथे बाही सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर काठ उलटा ठेवून घेतलेला आहे आणि अस्तर खालच्या साईडने ठेवलेला आहे. तर बघा, खालच्या साईडने अस्तर, मध्ये आपली तयार केलेली बाही आणि वरून आपण इथे काठ ठेवलेला आहे. आणि आता इथे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे शिलाई मारून झालेली आहे. तर आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. अस्तरचा आणि आपला काठ आहे त्या काठाचा दोन्हीचाही कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. आणि इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्याने आपल्या बाहीला फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखीच शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथे दाब शिलाई टाकून झालेली आहे आणि आता समोरच्या साईडने आपल्याला इथे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे खालीवर कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊयात आणि इथे समोरच्या साईडने आपण दुमडून शिलाई टाकून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे.
तर बघा आपली फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. तर इथे सेंटरला आपल्याला इथे शो बटन लावून घ्यायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, ही बाही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ.